ज्यांच्या मतमोजणीमध्ये अत्यंत ट्विस्ट निर्माण झाला होता आणि संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलं होतं ते खासदार धैर्यशील माने आपल्यासोबत आहेत. साहेब, नुकताच निकाल लागलेला आहे. निकालामध्ये अनेक ट्विस्ट निर्माण झाले होते. शेवटच्या क्षणापर्यंत उत्कंठा लागली होती आणि पुन्हा विजयाची माळ तुमच्या गळ्यात पडली होती. आता पुढचं कशा पद्धतीनं आपला टप्पा असणार आहे आणि काय नियोजन केलेलं आहे? महाराष्ट्रातनं आता जे काही खासदार 48 लोकसभा मतदारसंघाबद्दल निवडून आले, आता राजकारण बाजूला ठेवून महाराष्ट्र केंद्रबिंदू मानून सर्वांनी एकत्रपणे महाराष्ट्राच्या विकासामध्ये भर कशा पद्धतीनं पडेल, केंद्र शासनाकडनं जास्तीत जास्त निधी महाराष्ट्र शासनाला कशा पद्धतीने येईल, पॉलिसीज तयार होत असताना केंद्र शासनाच्या महाराष्ट्राला पूरक अशा कशा पद्धतीनं होतील याच्यासाठी आपण सांघिक प्रयत्न करणं गरजेचं आहे. आणि ॲक्रॉस पार्टीज सगळ्याच लोकांच्या दिशा वेगवेगळ्या असतात, पण हेतू एकच असतो की राज्य पुढे गेलं पाहिजे, देश पुढे गेला पाहिजे. निश्चितपणे माझ्या मतदारसंघापासून राज्यापासून देशापर्यंत दुवा म्हणून काम करण्याची संधी या निमित्तानं मला जी मिळाली त्याचं मी फायदा घेत निश्चितच महाराष्ट्राला आणि पर्यायानं माझ्या जिल्ह्यातल्या आणि माझ्या लोकसभा मतदारसंघातल्या जनतेला न्याय देण्याचा प्रामाणिकपणे आपण साम टीव्हीला पहिली मुलाखत देत असताना असं म्हटलं होतं की माझी स्पर्धा ही राजू शेट्टींसोबत नाही आणि तेच या निकालामध्ये ठरलं की राजू शेट्टी 3 नंबरला फेकले गेले. तर याचं कसं विश्लेषण तुम्ही कराल? काही मतदारसंघाचे आराखडे असतात. त्या आराखड्यांमध्ये एक वोटिंग पॅटर्न आपल्या मतदारसंघाचा आपल्याला माहिती असतो आणि ज्यावेळी तुम्ही इतकं प्रदीर्घ काळ लोकसभा लढत असता, माझ्या कुटुंबातली ही 12वी लोकसभा आहे. म्हणजे आम्ही 12 लोकसभा लढलेत आणि त्यातल्या 9 लोकसभा जिंकलेत. महाराष्ट्रातले काही ट्रॅक रेकॉर्ड असे आहेत की ही एखादंच कुटुंब असं कमी जास्त प्रमाणात असेल की भारतीय लोकशाहीमध्ये ही 18वी लोकसभा होत असताना 12 लोकसभा लढणारं आणि 9 जिंकणारं. त्यामुळं आमच्या मतदारसंघातल्या लोकांची मानसिकता काय आहे, काय नेमकं त्यांना अपेक्षित आहे आणि नेमकं कुठल्या दिशेनं लोक वोटिंग करणार आहेत याचा थोडासा अंदाज आपल्यालाही त्या ठिकाणी असतो. आणि कदाचित त्याच्यामुळेच जे काही मतदारसंघातला फीडबॅक मला या ठिकाणी होत होता त्यामध्ये मला लक्षात आलं होतं की आता आपली स्पर्धा नेमकी कोणाबरोबर त्या ठिकाणी चालू होते. निश्चितच त्यांनी जी मतं घेतली हे मला आणखी अपेक्षित होती की त्यांची मताचं क्वांटम वाढेल, पण जनता ही सर्व आहे आणि आपण जे काही अंदाज बांधतो ते अंदाज तसेच्या तसे खरे येतात असं नाही. पण निश्चितच माझ्या मतदारसंघातला बाकी माझा अंदाज तंतोतंत खरालाही खरा आहे. आपल्या मतदारसंघातून शक्तिपीठ महामार्ग जातो. अनेकांच्या पराभवाचे कारण त्यातलं एक शक्तिपीठ आहे असं अनेकांनी सांगितलेलं आहे. आपल्या नेत्यांनी सुद्धा आता शक्तिपीठाला विरोध करण्यास सुरुवात केलेली आहे. भाजप असेल किंवा विकास आघाडी, महायुती. तर आपली काय नेमकी भूमिका असणार आहे आणि पुढं सेंट्रल किंवा स्टेटला आपण काय सांगणार आहे? माझं स्टेट आणि सेंट्रलला एवढंच मत आहे की आमच्याकडच्या जिल्ह्यांची परिस्थिती वेगळी आहे. आमच्याकडे अल्पभूधारक शेतकरी आहे. म्हणजे एखाद्याचा शक्तिपीठ मार्ग त्याच्या ह्याच्यातून गेला तर तो शेतकरी पूर्णतः भूमिहीन होणार आहे. त्याचं अर्थकारण त्याच्यातनं संपुष्ट जाणार आहे. आणि दरडोही उत्पन्नामध्ये सर्वात जास्त जिल्ह्यात देण्यामध्ये या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्रामध्ये हे जिल्हे त्या ठिकाणी येतात. याचं रिएम्बर्स करणं शक्य नाही. म्हणजे ज्या पद्धतीचा भाव इतर ठिकाणी या ठिकाणी मिळतो त्याच्या कितीतरी पट खऱ्या अर्थानं इथं असणाऱ्या शेतकऱ्यांचं कितीतरी मोठ्या पटीनं त्या ठिकाणी नुकसान होणार आहे. आणि जर पर्यायी रस्ते उपलब्ध असतील, जर इन्फ्रास्ट्रक्चर मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी असेल तर मग ह्या शक्तिपीठ मार्गाचा आग्रह धरून काय फायदा आहे? लोकांना जर पर्यायी मार्गच नसता आणि ही याची गरजच असती तर निश्चितपणे लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही सगळ्यांनी त्याचा आग्रह धरला असता. पण आज तशी परिस्थिती नाही. लोकभावनेचा आपण आदर केला पाहिजे. शक्तिपीठ मार्गाला ह्या सर्व लोकांनी एकत्रपणे जो विरोध केला आहे हे वस्तुस्थितीला धरून आहे आणि त्यामध्ये मी सुद्धा सहभागी आहे. माझ्या मतदारसंघातल्या जनतेच्या जो कौल आहे, जो मत आहे त्याच्या बाजूने मी या ठिकाणी उभं राहील. आणि शासनाला सुद्धा आम्ही सर्वजण या ठिकाणी शासनातले जे प्रतिनिधी आहोत, आमचे पालकमंत्री असतील, इतर सर्व प्रतिनिधी असतील, आम्ही एकत्रपणे शक्तिपीठ मार्गाला जो आमचा विरोध आहे तो कायम या ठिकाणी राहील. मागची लोकसभेची निवडणूक ही आपण महायुती म्हणून सर्व पक्ष, घटक पक्ष एकत्र येऊन लढलात. येणारी विधानसभेची निवडणूकसुद्धा महायुतीतूनच लढणार आहात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याच नेतृत्वाखाली ही निवडणूक लढणार आहात का? महाराष्ट्राचे यशस्वी मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी ज्या काही या ठिकाणी धोरणात्मक निर्णय गेल्या 2.5 वर्षांमध्ये घेतले, आपण जर पाहिलं असेल तर 15 जागा आम्ही लढवल्या आणि त्यातल्या 7 जागा निवडून आली. पहिलीच इलेक्शन आणि पहिल्याच इलेक्शनला एका नेतृत्वाची सुद्धा या ठिकाणी कसोटी असते. त्यामध्ये त्यांनी दिलेली ताकद, त्यांनी घेतलेले निर्णय आणि त्याचा फायदा आम्हासारखा सर्व उमेदवारांना त्या ठिकाणी मिळाला. आणि एक वेगळं स्थान या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांचं महाराष्ट्राच्या जनमानसामध्ये निर्माण झालं. मागच देवेंद्रजींनी एक प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितलं होतं की भविष्यात ज्यावेळी आम्ही या ठिकाणी इलेक्शन्स लढवू त्या महायुती म्हणून या ठिकाणी लढवू आणि त्याचं नेतृत्व सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेबच करतील अशा पद्धतीचं त्यांनी स्वतः त्या ठिकाणी सांगितलं होतं. महायुती अभेद्य आहे, एकसंघ आहे
आणि एका विचारानं प्रत्येक मतदारसंघाचं आता कॅल्क्युलेशन करून 288 मतदारसंघामध्ये उमेदवार उभे करत असताना एकमेकाच्या विचारानं खऱ्या अर्थानं ते उमेदवार पुढे येतील. लोकसभेला जे या ठिकाणी वोटिंग पॅटर्न झालं त्याचाही या ठिकाणी विचारमर्श केला जाईल आणि त्या परिस्थितीमध्ये इलेक्टिव्ह मेरिट कशा पद्धतीनं तयार करता येईल त्या मतदारसंघाचं याचं साधक बाधक नियोजन करून महायुती एकसंघपणे लढेल असा माझा विश्वास आहे. थोडक्यात मंत्रिपदाची माळ आपली हुकलेली आहे, संधी चुकलेली आहे. काय सांगू शकाल? अपेक्षा होती का आणि काय सांगू शकाल? राजकीय जीवनामध्ये ज्यावेळी प्रदीर्घ काळ तुम्ही इतके वर्ष राजकारणामध्ये असता त्यावेळी अपेक्षा असणं साहजिक आहे. पण मी मुद्दामून सांगेन की मुख्यमंत्री हे न्यायानं निर्णय घेणारे नेते आहेत. न्यायानं आपण जर बघितलं तर माझ्यापेक्षा सिनियर असणारे सन्मान्य जाधव साहेब यांची 4थी टर्म होती. आमदार म्हणून त्यांनी राज्यामध्ये त्या ठिकाणी काम केलं होतं आणि 4थ्या टर्मनंतरसुद्धा त्यांना कधीही मंत्रिपदाची माळ गळ्यातमध्ये पडली नव्हती. त्यांचे स्वतःचे एकनाथ शिंदे साहेबांचे चिरंजीवांचा आग्रह आम्ही या ठिकाणी धरला होता. पण चिरंजीवाचा आग्रह त्यांनी मनात न आणता स्वतः या श्रीकांत शिंदेंनी सांगितलं की मी कुठल्याही स्पर्धेमध्ये नाही आणि मला कुठलंही पद नको आणि मला पक्षाचं काम करायला आवडेल. एका बाजूला मंत्रिपदासाठी म्हणून आपल्याच कुटुंबातली वर्णी लागावी याच्यासाठी काम करणारी मंडळी एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला मंत्रिमंडळ नसून पक्ष संघटनेसाठी मला वेळ दिला पाहिजे म्हणणारा एक तरुण युवक एका बाजूला. निश्चितपणे ही तफावत महाराष्ट्रानं या ठिकाणी पाहिली आणि मला आनंद आहे की एका सिनियर लीडरला आमच्यातल्या या ठिकाणी त्यांनी संधी दिली. ती न्यायानं दिली आहे. ते कायमपणे म्हणायचे की राजा का बेटा राजा नाही बनेगा, जो काबिल है वही बनेगा. आणि आजचं जे या ठिकाणी हे दिलं आहे, स्वतःचा मुलगा काबिल असतानासुद्धा त्यांनी देत असताना कार्यकर्त्याची काबिलियत पहिल्यांदा पाहिली, कार्यकर्त्याला न्याय देण्याची भूमिका घेतली, त्यांची सिनियरिटी पाहिली आणि त्यांचं महाराष्ट्राची असणारं काम पाहिलं आणि एका कार्यकर्त्याला बाळासाहेबांच्या शिवसैनिकाला केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये स्थान देण्याचं काम सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी केलं. जरांगे पाटलांचं उपोषण सुरू आहे, तब्येत खालावलेली आहे. सरकारचं काय म्हणणं आहे किंवा काय चालू आहे? सरकारने त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्याच्या बाबतीत गंभीर या ठिकाणी सरकार आहे. मागही गंभीर होतं आणि त्यांच्या बहुतांश मागण्या या ठिकाणी सातत्यानं पूर्ण करण्याची भूमिका ह्या सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी घेतलेली आहे. काही कायदेशीर प्रक्रिया असते आणि त्या कायदेशीर प्रक्रियामध्ये घाई गडबडीमध्ये परत आपण जे इतकं पुढं नेलं आहे त्याला परत कुठंतरी या ठिकाणी कोर्टामध्ये चॅलेंज होणं याची खबरदारी घेणं आणि कोर्टामध्ये जरी चॅलेंज झालं तर ते शाश्वत राहणं, टिकून राहणं याच्यासाठी काही एक्सरसाइज करावी लागते. त्याच्यासाठी काही गोष्टींसाठी वेळ लागतो. पण जे शब्द मुख्यमंत्र्यांनी सन्माननीय जरांगे साहेबांना दिलेत ते पूर्ण करण्यासाठी म्हणून हे शासन कटिबद्ध आहे, स्वतः मुख्यमंत्री कटिबद्ध आहेत आणि त्या दृष्टीनं ते त्या ठिकाणी पावलं टाकत आहेत. निश्चितपणे डायलॉग एस्टॅब्लिश करून स्वतः मुख्यमंत्री यातनं मार्ग काढतील आणि जरांगे पाटील साहेबांच्या आणि त्यांच्या डायलॉगमधनं सातत्यानं मराठा समाजाला काहीतरी चांगलंच मिळालं आहे. याही वेळी यातनं या ठिकाणी चांगलंच घडेल अशी माझी अपेक्षा आहे. खरं तर मराठा समाजाचं जे आंदोलन चालू आहे या आंदोलनामध्ये स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच मार्ग काढू शकतील आणि येणारी विधानसभा आहे ही सुद्धा महायुती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याच नेतृत्वाखाली लढेल असं खासदार धैर्यशील माने या ठिकाणी सांगितलेलं आहे. कॅमेरामन सचिन सावंतसोबत मी रणजित माजगावकर, साम टीव्ही, कोल्हापूर. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.